नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी एक चांगली जॉब अपॉर्च्युनिटी घेऊन आलो मित्रांनो. ही जी भरती निघालेली आहे, वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालयाच्या अधिपत्याखालील 36 शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, ट्युटर आणि डेमॉन्स्ट्रेटर व कनिष्ठ निवासी संवर्गातील पदे निर्माण करण्याबाबतचा हा जी-आर आलेला आहे महाराष्ट्र शासनाकडून वैद्यकीय शिक्षण व औषधद्रव्य विभागाकडून. ओके. दिनांक 14 ऑक्टोबर 2025 लेटेस्ट जी-आर असणार आहे. संपूर्ण माहिती तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये देणार आहे. कोणते कोणते पदे असणार आहे, ओके, कोणत्या शासकीय वैद्यकीय किती पदे असणार आहे, पदे कोणती असणार आहे, पगार किती असणार आहे, अप्लाय कसं करायचं आहे, अशी इत्यादी माहिती या व्हिडिओमध्ये देणार. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे आणि चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचे, बेल आयकॉनला प्रेस करून ठेवायचे आणि आपलं टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप ग्रुप, इंस्टाग्राम आयडी, फेसबुक आयडी लावून फॉलो करून ठेवायचे. चला तर मग सुरू करूया व्हिडिओला. आता हा जो जी-आर आलेला आहे मित्रांनो, वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालयाच्या आज स्थापनेखालील 36 शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, ट्युटर, डोमेस्टेटर व कनिष्ठ निवासी संवर्गातील पदे निर्माण करण्याबाबतचा हा जी-आर आलेला आहे महाराष्ट्र शासनाकडून वैद्यकीय शिक्षण व औषधद्रव्य विभागाकडून 14 ऑक्टोबर 2025चा लेटेस्ट हा जी-आर असणार आहे. ओके. त्याच्यामध्ये दिलेल्या प्रस्तावना जे की आपण वाचून घेऊ. आता राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोग नवी दिल्ली यांच्या दिनांक 16/8/2023 रोजीच्या प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थी प्रवेश क्षमतेनुसार विविध विषयातील प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, ट्युटर, डेमॉन्स्ट्रेटर व कनिष्ठ निवासी पदांची सुधारित संख्या निश्चित केलेली आहे. तसेच राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाच्या निकषानुसार महाविद्यालयातील रुग्णखाटांच्या प्रत्येक युनिटमध्ये रुग्णांची देखभाल करण्यासाठी किमान 2 कनिष्ठ निवासी असणे आवश्यक आहे. राज्यातील 36 शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विद्यार्थी प्रवेश क्षमतेनुसार ट्युटर, डेमॉन्स्ट्रेटर व कनिष्ठ निवासी पदांची संख्या खालीलप्रमाणे निश्चित करण्यात येत आहे. आता विद्यार्थी प्रवेश क्षमता दिलेली आहे ट्युटर अँड डेमॉन्स्ट्रेटरसाठी. त्याच्यामध्ये दिलेलं आहे 100 विद्यार्थी जर असेल तर 25 ट्युटर आणि डेमॉन्स्ट्रेटर लागणार आहे. इथे 150 जण असे क्षमते विद्यार्थी असेल तर 32 जण लागतील. 200 विद्यार्थी असेल 40 जण, इथे 250 विद्यार्थी असेल तर 40 जण लागणार आहे. ओके. राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने दिलेले 16/8/2023च्या अधिसूचनेमध्ये निश्चित केलेल्या निकषांनुसार राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय संकलित रुग्णालयात ट्युटर, डेमॉन्स्ट्रेटर व कनिष्ठ निवासी ही विद्यार्थी पदे आवश्यक असलेल्या राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व संकलित रुग्णालय ट्युटर अँड डेमॉन्स्ट्रेटर व कनिष्ठ निवासी पदे निर्माण करण्याबाबत प्रस्ताव उपसमितीने दिनांक 11 जुलै 2025 रोजीच्या बैठकीत मान्यता देण्यात आलेली आहे. तदनंतर उच्चस्तरीय सचिव समितीने दिनांक 6/8/2025 रोजीच्या बैठकीत सदर प्रस्ताव काही अटी व शर्तींच्या अधीन राहून मान्यता दिलेली आहे. त्याच्यामध्ये दिलेला आहे शासन निर्णय. आता राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाच्या दिनांक 16/8/2023च्या निकषांनुसार महाविद्यालयातील रुग्णखाटांच्या प्रत्येक युनिटमध्ये रुग्णांची देखभाल करण्यासाठी कनिष्ठ निवासी व ट्युटर व डेमॉन्स्ट्रेटरची आवश्यकता विचारता घेऊन वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनाच्या अधीनस्थ राज्यातील 36 शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विद्यार्थी प्रवेश क्षमतेनुसार सोबतच्या परिशिष्ट अ मध्ये नमूद ट्युटर अँड डेमॉन्स्ट्रेटर 1100 पदे व कनिष्ठ निवासी 440 पदे, ओके, अशी एकूण 1540 पदे निर्माण करण्यास खालील अटींच्या अधीन राहून शासन निर्णयामध्ये शासन मान्यता देण्यात येत आहे. किती पदे असणार आहे? 1540 पदे असणार. याच्यामध्ये 1100 पदे जी असणार ट्युस्टर अँड डेमॉन्स्ट्रेटर मध्ये आणि कनिष्ठ निवासी 440 पदे, असे इथं 1540 पदांसाठी इथं पदे असणार आहे. याच्यामध्ये अटी दिलेल्या आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय शरीर रचनाशास्त्र व जीवनशास्त्र, न्यायवैद्यकीय शास्त्र, सूक्ष्मशास्त्र, विकृतीशास्त्र, औषधशास्त्र, शारीरिक क्रियाशास्त्र या मध्ये आपल्याला विभागातील वरिष्ठ निवासी पदे रिक्त राहत असल्याने ट्युस्टर, डेमॉन्स्ट्रेटर ही पदे विभागात वापरण्यात यावी. आता ट्युस्टर अँड डेमॉन्स्ट्रेटर व कनिष्ठ निवासी या पदांकरिता विद्यार्थी महाविद्यालयांचे वाटप हे
विशिष्ट वरिष्ठ निवासी पदांकरिता अस्तित्वात असलेले पोर्टलच्या धर्तीवर आयुक्तांच्या स्थापनेवरून करण्यात येणार आहे. आता वरील विद्यार्थी पदांचे वाटप सध्या कार्यरत असलेल्या महाविद्यालयीन प्रथमच करण्यात यावे. आता तसेच ट्युटर अँड डेमॉन्स्ट्रेटर अँड कनिष्ठ निवासी विद्यार्थ्यांची पदसंख्या पदांकरिता पुढील अ, विवरणपत्रात दर्शविल्याप्रमाणे खर्चास मान्यता देण्यात येत आहे. आता याच्यामध्ये दिलेलं पदनाम एकूण पदे दिलेलं आहे. त्यानंतर प्रति विद्यार्थी मासिक वेतन व प्रति विद्यार्थी वार्षिक वेतन व वेतनापोटी येणारा खर्च वार्षिक खर्च असणार टोटल. ओके. ट्युटर अँड डेमॉन्स्ट्रेटरसाठी 1100 पदसंख्या असणार आहे. 80,000 रुपये प्रति मासिक खर्च असणार आहे आणि प्रति 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 विद्यार्थी वार्षिक वेतनमध्ये 9,60,000 रुपये आणि याच्यामध्ये दिलेलं आहे. ओके. एक 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 105 105,60,00,000 रुपये. ओके. त्याच्यानंतर कनिष्ठ निवासी 440 पदे 79,000 173 रुपये प्रति मासिक खर्च असणार आहे. प्रति विद्यार्थी वेतन खर्च आहे 9,50,76 रुपये आणि वेतनापोटी येणारा वार्षिक खर्च असणार 41,80,33,440 रुपये. अशा इथे 1,47,40,33,440 रुपये इतका निधी येणार आहे खर्चामध्ये. त्या सदर पदांच्या वेतनावर होणारा खर्च संबंधित संस्थांकरिता मंजूर करण्यात आलेल्या अनुदानातून भागवण्यात यावा. सदर शासन निर्णयामध्ये उच्चस्तरीय सचिव समितीच्या मान्यतेमध्ये आता वित्तीय विभागांच्या अनौपचारिक संदर्भ क्रमांकामधून 9/10/2025 नुसार निर्गमित करण्यात येत आहे. ओके. आता याच्यामध्ये दिलेल्या परिशिष्ट अनुक्रमांक संस्थेचे नाव व ट्विटर अँड डेमॉन्स्ट्रेटर कनिष्ठ निवासी अँड एकूण संख्या दिलेली आहे. आता याच्यामध्ये दिलेलं आहे सगळ्यात पहिलं ग्रँड शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मुंबई याच्यासाठी ट्विस्टरसाठी 43 पदे असणार आहे. ओके. त्यानंतर बेजी शासकीय महाविद्यालय पुण्याकरिता 43 पदे असणार आहे ट्विस्टरसाठी. ओके. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूरसाठी ट्विटरसाठी इथं 43 पदे असणार आहे. ईगा शासकीय महाविद्यालय नागपूरसाठी 40 ट्विटरची पदे असणार आहे. त्यानंतर दिलेलं आहे इथं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय छत्रपती संभाजीनगर 40 पदे असणार आहे. टोटल ट्विटरमध्ये डॉक्टर वैष्णू शासकीय विद्यालय महाविद्यालय सोलापूरला 40 ट्विटरची पदे असणार आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अकोल्यासाठी 40 ट्विटरची भरती असणार आहे. त्यानंतर यवतमाळमध्ये असणार आहे 40 ट्विटरची भरती असणार आहे. मिरजमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरजला 40 पदे. त्यानंतर अंबोजगाईला इथं 32 पदे असणार आहे टोटल ऑफ. त्यानंतर धुळ्यासाठी इथं 32 पदे, नांदेडला इथं 32 पदे, लातूरमध्ये 32 पदे आणि कोल्हापूरमध्ये 32 पदे. त्यानंतर गोंदियामध्ये 32 पदे, चंद्रपूरमध्ये 32 पदे, त्यानंतर इथं जळगावला इथं 32 पदे, बारामतीमध्ये 25 पदे, नंदुरबारला 25 पदे, अलिबागला 25 पदे असणार आहे, सिंधुदुर्गला 25 पदे, साताऱ्याला 25 पदे, धाराशिवला 25 पदे. ओके. त्यानंतर आता पुढे दिलेलं आहे ह्याच्यामध्ये परभणीमध्ये 25 पदे व रत्नागिरीमध्ये 25 पदे. आता इथं अंबरनाथ ठाण्यासाठी इथं दिलेलं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अंबरनाथ ठाणेला 25 ट्युटर्स पदासाठी असणार आहे व कनिष्ठ निवासी 40 पदे, 65 पदे असणार आहे. त्यानंतर याच्यानंतर मग पुढे पालघरला 65 पदे सेम तसाच असणार आहे. बुलढाण्यामध्ये 65 पदे, हिंगोलीसाठी 65 पदे, जालन्यासाठी 65 पदे, गडचिरोलीसाठी 65 पदे, वाशिमसाठी 65 पदे, भंडाऱ्यासाठी 65 पदे, वर्ध्यासाठी 65 पदे, अमरावतीसाठी 65 पदे, महानगर परिसर मुंबईसाठी इथं 65 पदे. टोटल इथं 1100 पदे जी असणार आहे. ट्विटरसाठी 440 पदे, कनिष्ठ निवासीसाठी टोटल इथं 1540 पदांची इथं भरती निघालेली आहे. आता याच्यामध्ये दिलेले आहे तुम्हाला पदनाम, पदसंख्या पण सांगितलेली आहे, प्रकार पण सांगितलेला आहे. तरीही तुम्हाला ह्या व्हिडिओ रिलेटेड काही डाऊट असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. नाहीतर मला इंस्टाग्राम, फेसबुकला मेसेज करा. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. जर तुम्हाला याची PDF फाईल पाहिजे असेल तर टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप ग्रुपला मला मेसेज करा. टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप ग्रुपला याची PDF फाईल मी सेंड करून तिथून जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता. ओके. तुम्हाला या व्हिडिओ रिलेटेड काय डाऊट असेल तुम्हाला टेलिग्राम, इंस्टाग्रामला मेसेज करा. तिथून मी तुम्हाला याची ते चालू इंस्टाग्राम किंवा फेसबुकला मेसेज करा. तिथं मी तुम्हाला याची डाऊट रिलेटेड सांगेन. ओके. काही डाऊट असेल कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा. डेली तुमच्यासाठी नवीन नवीन जॉब ऑपॉर्च्युनिटी घेऊन येत असतो. अशाच नवीन नवीन जॉब ऑपॉर्च्युनिटीसाठी आपण आता भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद मित्रांनो. थँक्यू.